प्रथमेश असा कसा वागला अचानक? खरं म्हणजे तो अगदी शांत मुलगा आहे. असं पूर्वी कधीच वागला नाही तो. शांत नाही म्हणजे ही मेंटली चॅलेंज मुलं कधी कशी वागतील ना काही सांगता येत नाही. नेमका की प्रथमेश मेंटली चॅलेंज नाहीये. कधी रे? सुलेखा, मी माफी मागते बाई तुझी. अहो आई, असं का बोलताय तुम्ही? हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता जे झालं ते झालं. मला सुद्धा कोणाचा इन्सल्ट करायचा नव्हता हो, पण आज एवढा चांगला दिवस आणि एवढ्या चांगल्या दिवशी असं काही व्हायचं म्हणजे मूड ऑफ होतो. हो नाही, पण असं काय झालं अचानक प्रथमेशला? म्हणजे असं काय म्हणाले मी की एकदम व्हायलंट झाला तो? हा, मी एवढंच म्हटलं की चॉकलेट हवंय का तुला? चॉकलेटचा काही प्रॉब्लेम आहे का त्याचा? नाही ग, तसं काही नसणार. पण आता तुला बरं वाटतंय का? नाही, आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि टिटॅनसचं इंजेक्शन नाही बाबा, आय एम ऑल राईट. ऑल राईट काय? यू हॅव टू गो टू द डॉक्टर. केवढं रक्त येते बघ. दीदी काही नाही, फक्त नखांचं. आधी तू असं करतोस का? डॉक्टरांना फोन करून इथे बोलावून घे हवं तर. ठीक आहे, मी बोलावून घेतो. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही प्रथमेशकडे लक्ष द्या. बाकी सगळे आहेत ना माझ्यासाठी. आधी हवं तर फोन कर डॉक्टरना. हो, मी करतो. या पटकन आतमध्ये सगळं 15 मिनिटात ही खोली सगळी साफ करून द्या मला. ऐकलं का? अजून आपल्याला बऱ्याच खोल्या साफ करायच्या आहेत वाड्यामधल्या. आयनच केलं नाही यार. सांगितलं तर सगळ्या कुर्त्यांना आयन करून ठेवा. ऐकणार कोण? दादा, हा, तुला वेळ आहे? मला बोलायचंय तुझ्याशी. मलाही बोलायचं तुझ्याशी. बरं झालं आलीस तू. पण मी मोठा आहे की नाही, सो माझा पहिला नंबर. मला सांग, कुठला कुठला कुर्ता घालू? छान प्लीज. हा हा हा, मला वाटलं. एनिवेज, युअर चॉईस इज बेटर दॅन माइन. ओके. हां, तुला काहीतरी बोलायचं होतं. दादा, 2 मिनिटं बसशील का? खूप महत्वाचं आहे. पुन्हा आता बसायला वेळ नाही. हा नाही, हा सांगितलंस ना तू. बोल ना, मी ऐकतोय. बोल. दादा, तू सुलेखाचा. सॉरी टू इंटरप्ट यू, पण आज अंगाला वास कुठला? डेड ऑफ कूल वॉटर्स की पॉइझन? नाही, प्लेन सिम्पल. तू माझं ऐकणार आहेस का जरा? ऐकतोय ना मुन्ना, बोल ना तू. दादा, मला सुलेखाचं वागणं विचित्र वाटतंय. मलाही वाटतं कधी कधी. अरे, मी मस्करी नाही करत आहे. बघ ना, परवा वसईला जाताना तिचं अचानक आजारी पडणं, डोकं खूप दुखतंय. मग मुंबईला परत येण्याचा हट्ट करणं. आपण परत जाऊया मुंबईला. आणि इथे आल्यावर आपोआप बरं होणं. कशाला? काय गरज आहे? आय एम ओके ना. हे खूप मोठी मिस्ट्री आहे नाही. मी शेरलॉक होम्सला फोन केलाय. तो येईल आणि सोडवेल. डोंट वरी. आणि प्रथमेशने जे केलं ते, त्याचं काय? काय दादा, तुला काहीच वाटत नाहीये का? मला आता एवढंच वाटतंय, आय मीन एवढंच कळतंय की आज माझा साखरपुडा आहे. बाहेर लोक जमली आहेत आणि मी, माझी इथे चेन होती, मी इथेच ठेवली होती. आता शोध ना प्लीज. अरे महत्वाचं. हे घे. हा, थँक्यू. जवळजवळ जीव वाचवलास माझा. तुला काहीतरी बोलायचं होतं, बोल ना. काही नाही, चुकीची वेळ निवडली मी. फक्त वेळ निघून नाही गेली म्हणजे मिळवलं. काय? काही नाही, तू हो लवकर तयार हो. हा, बाहेर सगळे वाट बघत असतील. 2 मिनिटात आलो. मालक, कामात आहात का? का रे? नाही, तुम्हाला काही दाखवायचं होतं. काय दाखवतोयस बाबा? अरे, या कुठल्या तसबिरी कुठे मिळाल्या? आपल्या अडगळीच्या खोलीत सकाळी साफसफाई करत होतो ना, तेव्हा सापडल्या. म्हटलं तुम्हाला दाखवाव्यात. बघू बघू. अरे, किती जुन्या तसबिरी आहेत रे. हो. अरे अरे, ही आपल्या वाड्याची तसबीर. हो. 70 वर्षांपूर्वीची.
हे बघू. विष्णू, हे चित्र त्यातच होत. हो, अडगळीच्या खोपीत. विष्णू, या तसबिरीसाठी एक चांगली फ्रेम तयार कर. साखळी वगैरे लाव, चांगली जाड. आणि आपल्या वाड्याच्या मुख्य भिंतीवर इतर तसबिरींबरोबर ही लाव. लावतो. पण मालक, या आहेत कोण? या वाड्याची लक्ष्मी होती ही. 60 वर्षांपूर्वी खूप अन्याय झाला तिच्यावर. निदान आता तरी तिला न्याय मिळू दे. नाही, नको. थोडा वेळ इथेच असू दे. शुभ्रा, शुभ्रा, काय झालं ग? शुभ्रा, आई, काय झालं ग? तुला स्वप्न पडलं का? किती घाम आलाय तुला. थांबा, ये बाळा. शुभ्रा, घे घे बेटा, पाणी घे. घे पाणी घे, बरं वाटेल. घे घे बाळा. स्वप्न पडलं का तुला? मी बरी आहे माई, तू झोप. मी बरी आहे. शुभ्रा, बरं वाटते ना? हो. ऐक,
चला चला निघतो मी आता. बाय बाय टाटा. अरे अरे मी काय म्हणत होतो तुला, नाही तू थोडा जरा अजून विचार कर, म्हणजे बाळाकडे चौकशी कर आणि एखादा ड्रायव्हर घेऊन जा ना बरोबर. अरे तुला कोकणातले रस्ते माहिती नाहीयेत, तुला अमेरिकेतल्या ड्रायव्हिंगची सवय, इथले रस्ते माहिती आहेत बाबा का? मी इतका काय अमेरिकन झालो नाही. मी बाळकाकाकडनं सगळा रस्ता नीट समजून घेतलेला आहे. मी मॅप बरोबर घेतलाय, मस्त जाईन रमत गमत. ओके बर हे घ्या आधी. हा. आणि नीट सावकाश गाडी चालव. हा कळ हा. सांभाळून जा. हे बघ भलत्या सलत्या ठिकाणी थांबून काहीतरी खाऊ पिऊ नकोस. हा आणि हे बघ कुणालाही लिफ्ट देण्याच्या भानगडीत पडू नकोस. पाण्याच्या बाटल्या ठेवल्यास का तुम्ही ना मी शाळेत पिकनिकला जातोय असा फील देताय मला. मी जाईन ग, काळजी करू नकोस. डोंट वरी. ए पण अजून लिस्ट बाकी आहे. खिडकी बाहेर हात काढू नकोस, अनोळखी माणसांशी बोलू नकोस, कुणी काही दिलं खायला तर खाऊ नकोस आणि अंधार झाल्यावर वाटेत थांबू नकोस. आमच्या नावाला पट्टा लागेल असं काहीही करू नकोस. जाऊ. जा वत्सा, सुखी रहा. शुभास्ते पंथू संताना. ए, काय बोलते का तू? काय येते? शुभास्ते पंथानः संतू. हा. त्याला म्हण तसं. शुभास्ते पंथानः संतू. हा. झालं तुमच्या दोघांचं? निघू आता मी. Yes. नाही मी जा, पण पोचल्यावर फोन कर. हो पोचल्यावर फोन करतो. आता मला पहिल्यांदा बाळकाकाकडे जायचंय. म्हणजे तिकडे काय वेगळा निरोप समारंभ आहेच वाटतं. अगं असं काय करतेस तू? गाडी तिथूनच घेणार ना तू? मग मी तिकडनं निघाल्यानंतर सुद्धा फोन करेन. ओके. आणि पोचल्यावरही फोन कर रे. हो करतो. बरं हा मी माझ्या तिकडच्या ऑफिसचा आणि हॉटेलचा नंबर आपल्या टेलिफोन जवळ लिहून ठेवलेला आहे. मी काय एकदम बाबा नाही, बरं, ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके. हा फायनली बाय बाय चालेल, बाय टाटा टाटा बाय टेक केअर. यश. चला निघू मी. या गाडीच्या चाव्या, गाडीचे पेपर्स गाडीतच आहेत. ओके. अँड प्लीज ड्राईव्ह केअरफुली. असं तुझ्या लाडक्या काकांनी सांगितलंय. तो फोन करेल तुला. ओके त्याला सांग त्यांनीच मला गाडी शिकवली आहे, विसरू नको. अरे म्हणून तर काळजी वाटते. तो स्वतः किती रॅश चालवतो. बरं निखिल कुठे? निखिल नेमका आजच कॉलेजला गेलाय. परीक्षा चालू आहे त्याची. आधी आधी पाय पडतो. हा हे बघ, हे ठेव. हे काय आता? अरे बाबांचा अंगारा आहे, खूप पॉवरफुल आहे. अरे सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण करेल तुझं. आणि हे बघ एक महत्वाचं सांगायचंय, रात्री कुठल्याही झाडाखाली थांबू नकोस तू. का? अरे झपाटलेली असतात ती. आणि हे बघ पिंपळाच्या झाडाखाली तर अजिबात थांबू नकोस. नाही तसा हा अंगारा आहे, हा अंगारा तुझं रक्षण करेल रे. अरे भूत सुद्धा घाबरतात या अंगाराला. तरी हा अंगारा तू तुझ्याकडे ठेवतेस? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? काय नाही आधी तू निघ लगेच. अरे आत्ता निघाला नाहीस ना तर मुंबईतून निघतानाच 2 तास लागतील. एवढा ट्रॅफिक लागेल तुला. नाही तसा थोडा वेळ आहे माझ्याकडे. का नसेल? आता तर तुमच्याकडे खूपच वेळ असेल. नाही म्हणजे गो इनसाइड. हर हायनेस तुमची वाट बघतायत रूम मध्ये. सो डोंट वेस्ट युअर टाइम. हो हो आलोच. बघा बघा गेला लगेच आपला. अगं बाबा अंगाऱ्याला फळ मिळू दे बाबा. चिडलीस? खूप. का बरं? तू दुष्ट आहेस एक नंबरचा. मला एकटीला सोडून जातोस. फक्त 4 दिवसांचाच तर प्रश्न आहे. मी काय करू इथे मग 4 दिवस? माझी आठवण काढ. हे बरं आहे, मी इथे बसून तुझी आठवण काढायची आणि तू तिथे कोकणात फिरत राहायची. हा म्हणजे काम तर असेलच, पण त्याशिवाय जर कोकणात कोणी इंटरेस्टिंग व्यक्ती भेटलं तर खून करीन तुझाही आणि त्याचाही, कळलं ना? हाय हाय. तुमच्या हाताने मरण आलं ना तर तेही आवडेल आम्हाला. शट अप. वेड्यासारखं काहीतरी बडबडू नको.
तुझी दीदी किंवा कुसुम आत्या आली तर? येऊ देत, साखरपुडा झाला आता आपला. हो का? ठीक आहे मग जाता जाता एक गुड बाय किशी. लग्न झालेलं नाहीये. सावकाश, लवकर परत ये, मी वाट पाहे. माझा काउंटडाऊन तर आत्ताच सुरू होतोय. I'll miss you like anything. Oh, so sorry, so sorry. दुखतंय? आता नाही. काय झालं होतं प्रथमेशला? जाऊ दे ना आता, जे झालं ते झालं. पण आई सुद्धा म्हणाली की प्रथमेश असं. तुला आता जायचंय की इथेच बोलत बसायचं? खरं तर जावंसं वाटत नव्हतं, पण आता तू सुद्धा थांबवत नाहीयेस तर ठीक आहे, बाय. अरे मी तर तुला सांगते उलट जाऊ. आता वेळ गेली आहे. बाय बेबी, बाय 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 बाय. काय चाललंय मावशी? मी तुला कितींदा सांगितलंय तुम्हाला मावशी वगैरे म्हणत जाऊ नकोस प्लीज. आता तू माझ्या वडिलांच्या बायकोची बहीण म्हणजे माझी मावशीच ना? आईची बहीण असे म्हणता येतं ना? लेट्स नॉट गेट इनटू दॅट. एनिवेज, तू इथे काय करत होतीस? काही नाही रे, एखादा धूमकेतू वगैरे दिसतो का आकाशात बघत होते. आत्ता दिवसा उजेडी? यावेळी आकाशात फक्त सूर्य दिसतो. दिसतो म्हणण्यापेक्षा तो असतो, म्हणून इतर काहीही दिसत नाही. एक मिनिट. हॅलो आदी, थँक्यू. बोला, पोचलास? ऑलमोस्ट. अगे गेस्ट हाऊस सापडायला थोडा वेळ लागला, बट नाव आय एम ऑन माय वे. अरे मग सावकाश पोचल्यावर फोन करायचास ना? राहुल नाही ग, आय एम मिसिंग युअर लॉट. बघ, मी सांगितलं होतं मला सोबत घेऊन जा, पण नाही ऐकलंस. मग आता ये ना निघून. आधी तू गाडी चालवता चालवता फोन करू नकोस हा. पोचल्यावर फोन कर ना सोना. क्या आता बोलायचं नाहीये? तसं नाहीये रे, पण आधी स्पीक टू मी. आधी अगं शुभ्रा, हे कसं झालं म्हणजे सांगता येईल तुला नक्की? मी सांगितलं ना तुम्हाला, ह्यांची गाडी अचानक माझ्या समोर आली. पाय मी घाबरले आणि गाडी झाडावर.
ठीक आहे, मी ॲम्ब्युलन्स घेऊन येतो. ओके. काय ग बाई, काय झालं रडायला? सगळं माझ्या मी चुकून त्यांच्या रस्त्यात आडवी आली. अगं हो रडू. माहिती आहे ना काही होणार तर नाही. काही नाही, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो ना. काही होत नाही ग. रडणं बंद कर, अजिबात रडायचं नाही. अगं मला तुझ्यामुळे काही त्रास होत नाहीये, पण मला तुझी काळजी वाटते ग. म्हणजे तू अशी तंद्रीत असलीस की मला सांग, आता त्याने ऐनवेळी गाडी वळवली नसती तर. नको ग बाई, तो विचार सुद्धा मनात यायला नको. माई हे शुद्धीवर येतील? येतील ग. डॉक्टर म्हणालेत ना, आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊया. पण तेच बरं होईल. इथे आपण दोघी, आपण काय करणार? सगळी रवळनाथाला आपली काळजी आहे. काळजी करू नकोस बाळा.